नमस्कार. इंडियन व्हॉइसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 2014च्या लोकसभेसाठीचं मतदान आता सुरू झालंय. तसे या निवडणुकीत बरेच मुद्दे आहेत, पण 2014 साली ऐरणीवर आलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा यावेळी ठळक होताना दिसतोय का? त्यावेळेला या मुद्द्यावर तेव्हाच्या राज्यकर्त्या पक्षाला म्हणजे काँग्रेसला धारेवर धरलं गेलं होतं आणि लोकांना हे पटवून दिलं गेलं होतं की देशाचं भलं होत नाही याला कारण भ्रष्टाचार. ते भलं व्हायचं असेल तर भ्रष्टाचार दूर व्हायला हवा, म्हणजेच भ्रष्ट राजवटीला आपण सत्तेवरून दूर करायला हवं. एकदा भ्रष्टाचार दूर झाला, भ्रष्टाचारामुळे झालेलं देशाचं नुकसान भरून निघायला लागलं की मग इतका फायदा होईल की काही विचारू नका. नुसता परदेशात पाठवलेला काळा पैसा परत आणला तरी देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होऊ शकतील असं तेव्हा बोललं गेलं होतं. पुढे ही सगळी जुमलेबाजी ठरली हे आपण अनुभवलंच, सोसलं देखील बरंच. त्यानंतर बराच काळ म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत राहिली होती. काही जण भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगात गेले, उदाहरणार्थ छगन भुजबळ. काही जणांवरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप झाले, तुरुंगात टाकण्याच्या गोष्टी केल्या गेल्या, उदाहरणार्थ अजित पवार. विरोधी पक्षातल्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा सिलसिला थांबला आहे असं म्हणता येत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या भ्रष्टाचार याच मुद्द्यावरनं अटकेमध्ये आहेत, हे आपल्याला माहिती आहे. असं असलं तरी येत्या निवडणुकीत सत्तेच्या गैरवापरातून होणारा भ्रष्टाचार हा मुद्दा असल्याचं जाणवत आहे का? सध्या भ्रष्टाचार हा मुद्दा दुय्यम झालेला दिसतोय का? निवडणूक रोखे हे आजच्या आपल्या सरकारचं प्रकरण म्हणजे जगातलं सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे अशी चर्चा सुरू असली तरी फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या भ्रष्टाचारालाच महत्व मिळताना आज आपल्याला स्पष्ट दिसतंय. या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वोच्च स्थानावरून झालेल्या भ्रष्टाचाराची आठवण येते. सर्वोच्च स्थानावरून म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून. 1980 ते 82 हा काळ. मुख्यमंत्री होते अब्दुल रहमान अंतुले. आज जसे महाराष्ट्रातले वाघ आणि सिंह दिल्लीश्वरांसमोर शेपूट घालतात, त्याच परंपरेचा तेव्हाचा आविष्कार म्हणजे इंदिरा गांधींच्या मर्जीविरुद्ध ब्र देखील काढण्याची शामत महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय नेत्यामध्ये नव्हती. आणि त्यामुळे इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलेल्या एका मुसलमान व्यक्तीचा स्वीकार मुकाटपणे केला गेला होता. अंतुलेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तो कसा काय? तर त्यावेळी सिमेंटचा फार मोठा तुटवडा होता आणि सिमेंट वाटपाचा थेट संबंध अंतुलेंच्या इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या ट्रस्टला दिल्या जाणाऱ्या देणगीशी लावला गेला. हा ट्रस्ट म्हणजे अगदी आपल्या PM केअर सारखाच खासगी ट्रस्ट होता बरं का. त्या ट्रस्टला दिलेली देणगी आणि लगेच मिळालेली ही सिमेंट वाटपाची मंजुरी असं कोष्टकच तेव्हा प्रसिद्ध झालं होतं. परिणाम काय झाला? कोर्टामध्ये खटला उभा राहिला आणि हायकोर्टाने हा संबंध मान्य केला. अंतुलेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, पण त्यांनी हार न मानता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि तिथे ते निर्दोष ठरले. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द जी कोसळून पडली होती ती काही पण उभी राहू शकली नाही. या प्रकरणाचा सरळ संबंध निवडणूक रोखे आणि ते विकत घेणाऱ्या कंपन्यांना मिळालेली कामं या आजच्या ताज्या घोटाळ्याशी जोडावासा वाटेल. पण इथे जरी रोखे खरेदी त्या बदल्यात काही कामं किंवा सवलत असं घडलेलं असलं तरी तसा कोर्टाचा निर्णय झालेला नाही. आणि अंतुलेंना जसं त्यावेळी जावं लागलं तसं विद्यमान केंद्र सरकारच्या बाबतीत काही होईल याची तर शक्यताच नाही. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भ्रष्टाचार हा राजकारणात मुद्दा तरी राहिलाय का? आता भ्रष्टाचार केवळ पैशांचा असतो असं नाही. 1985 सालचं एक उदाहरण बघू. शिवाजीराव निलंगेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या मुलीच्या मार्कांमध्ये फेरफार केले असा आरोप झाला होता. उच्च न्यायालयाने त्यांच्यावर या सगळ्या प्रकरणावर ताशेरे ओढले आणि निलंगेकरांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. 40 वर्षांपूर्वीचा हा काळ. या गोष्टीला तेव्हा भ्रष्टाचार मानलं गेलं, इतका मोठा भ्रष्टाचार की मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
आता इथून पुढे 2008 मध्ये जाऊया. त्या वर्षी 26 नोव्हेंबरला मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला झाला आणि 3 दिवस एक अतिशय भीषण थरार नाट्य रंगलं. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्याबद्दल खूप रोष निर्माण झाला होता. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी हे दोघेही सक्षम नाहीत अशी भावना तेव्हा तयार झाली. त्यावेळी मुख्यमंत्री ताज हॉटेलमध्ये पाहणी करता गेले असताना त्यांच्याबरोबर चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा होता. यावरूनही मोठं वादळ उठलं. या सगळ्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं आणि दोघेही सत्तेवरून पायउतार झाले होते. आता या दहशतवादी हल्ल्यासाठी भ्रष्टाचार जबाबदार होता असं म्हणता येणार नाही, पण इथे कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात एक फार मोठी अक्षम्य अशी त्रुटी दिसून आली होती आणि त्याची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतरची अशोक चव्हाणांची केस मात्र थेट भ्रष्टाचाराचीच होती. आदर्श हाऊसिंग सोसायटीत भ्रष्ट मार्गाने फ्लॅट घेतल्याचा त्यांच्यावरती ठपका ठेवला गेला होता आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं. आता या सगळ्या प्रकरणांवरून आपण बोध काय घ्यायचा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भ्रष्ट होते, हे सगळे मुख्यमंत्री काँग्रेसचे होते म्हणून काँग्रेसचे मुख्यमंत्री भ्रष्टाचार करतात असा बोध घ्यायचा नाही. भ्रष्टाचार ही काही महाराष्ट्राची मुख्यधारी नाही. भारतात सर्वत्र भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत राहिली, येत राहतील. यात ठळकपणे लक्षात घ्यावी अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य आहे असं दिसून आल्यावर त्या मुख्यमंत्र्याला बाजूला केलं होतं, राजीनामा द्यायला लावला होता. यात पक्षाचा फायदा तर नक्कीच झाला नाही. विलासराव देशमुख किंवा अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द संपली नाही, पण अंतुले मात्र अस्तंगत झाले. त्याचप्रमाणे निलंगेकर देखील पुन्हा उभे राहू शकले नाहीत. राजकीय नेते विरोधी पक्षात असताना त्यांच्यावर जोरजोरात भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि तेच नेते पक्ष बदलून आपल्याकडे आल्यावर त्यांचं नुसतं स्वागत करून थांबायचं नाही, तर त्या नेत्यांना मोठमोठ्या सत्तास्थानांवरती त्यांची प्रतिष्ठापना करायची. ही आजच्या भाजपची आजची रीत तेव्हाच्या काँग्रेसच्या वर्तणुकीपेक्षा अगदीच वेगळी आहे. काँग्रेस पक्षातलं भ्रष्टाचार सिद्ध होऊनही राजीनामा न दिल्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना निवडणुकीच्या वेळी भ्रष्ट आचरण केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं आणि तरीही त्यांनी राजीनामा दिला नव्हता. हे खरं आहे, पण इंदिरा गांधींनी कुठला भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झालं हे तपासणं जरा मनोरंजक ठरेल. निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ उभारण्यात शासकीय यंत्रणेचा वापर केला गेला आणि गॅझेटेड ऑफिसरला इलेक्शन एजंट नेमलं असे 2 आरोप सिद्ध झाल्याचा निर्णय कोर्टाने दिला होता. यात पैसे इन्व्हॉल्व नव्हते. असो, याला आता 50 वर्ष व्हायला आली. आता भ्रष्टाचार कशाला म्हणायचं हे ठरवण्याचे नियम बदलले, भ्रष्टाचार करणाऱ्यांचं काय करायचं याचे निकष बदलले. कुठल्या आणि कोणाच्या भ्रष्टाचाराला किती प्रसिद्धी द्यायची हे ठरवण्याचे अधिकार कोणाकडे, तर ते आता आज सरकारकडे आहेत आणि सरकारला अंकित असलेल्या मीडियाकडे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मतदारांनी हे सगळं मान्य करून घेतलेलं आहे. उलट भाजप भ्रष्टाचारी नेत्यांना पवित्र करून घेतो तेव्हा भाजपचे पाठीरागे त्याचंही समर्थन करताना दिसतात. भाजप नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं हा मुद्दा तर मेनस्ट्रीम मीडिया कधीच चर्चेला घेत नाही. इंडियन व्हॉइसने त्यावर भ्रष्टाचार मुक्त की युक्त या नावाचा एक व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघता येईल. थोडक्यात भ्रष्टाचार हा शिक्षापात्र गुन्हा आहे इथपासून ते आपल्या पक्षाने केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच नाही इथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे. आपण लोकशाही राज्यव्यवस्थेला इतकं खाली खेचलेलं आहे. हे काय झालं, कसं झालं, आपण कुठे आलो, याने देशाचं भलं होणार आहे का, हे फार गंभीर मुद्दे आहेत. मत देताना या सगळ्याचा जरूर विचार करा. इंडियन व्हॉइसमध्ये पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन पर्स्पेक्टिव्हसह. धन्यवाद.